मित्रांनो, काल एक अघटित घटना घडली होती. अंगावर काटा यावा अशी ही घटना घडली होती. भोर तालुक्यातील कापूरमधून एका व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्याला ते अपहरणकर्ते जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घेऊन आले होते. जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माझ्या पाठीमागचं जे आउटपोस्ट आहे ते नीरा आउटपोस्ट आहे. याच भागातील 3 कर्मचारी त्यावेळेस ड्युटीवर होते आणि त्यांनी आता अगदी शिताफीनं म्हणजे त्या अपहरणकर्त्यांना अगदी आडवं जाऊन त्यांना अडवलं होतं. ते रस्त्यावर यायची वाट न पाहता त्यांनी वीरवरून जो रस्ता निरेकडे येतो त्या रस्त्याला म्हणजे जीवरपाशी जाऊन त्यांना गाठलं आणि त्यांना पकडलं आणि त्या अपहरण ज्या मुलाचं झालं होतं त्या मुलाला त्यांनी त्यांच्या तावडीतून सोडवलेलं होतं. हे कर्मचारी आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केले आणि म्हणूनच आज पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ असेल किंवा मराठी पत्रकार परिषद असेल किंवा नीरा शहर पत्रकार संघाच्या वतीनं आज आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. खरंच अशा पद्धतीनं चांगलं काम करणारे जर कर्मचारी आणि वेळीच त्या कामाची दखल घेऊन वेळीच कारवाई जर पोलिसांनी केली तर किती चांगलं यश प्राप्त होऊ शकतं हे त्या तिघांच्या तत्परतेमुळे दिसून येते आणि म्हणूनच आपण आज त्यांचा सत्कार करणार आहोत. चला तर तुम्ही पण आमच्याबरोबर या आणि आपण त्यांचा सत्कार करूया. मित्रांनो, हेच ते धाडसी पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्या 18 वर्षीय मुलाचं तातडीने रेस्क्यू केलं होतं, त्याची सुटका केली होती. यामध्ये होते नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे, त्याचबरोबर कॉन्स्टेबल हरिश्चंद्र खरे आणि प्रसाद कोळेकर हे देखील त्यांच्याबरोबर होते आणि या तिघांनी मिळून तातडीनं कारवाई करून व्यापाऱ्याच्या मुलाचं जे अपहरण झालं होतं ते अपहरण नाट्य संपुष्टात आणलं. त्याचबरोबर अपहरणकर्त्यांपैकी 2 जणांना त्यांनी ताब्यात देखील घेतलं. एक चांगली कारवाई या पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यांना जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वागचौरे यांनी देखील मोठं सहकार्य केलं. अगदी अपहरणकर्त्यांच्या पर्यंत ते 5 मिनिटातच पोचले होते. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून एक चांगलं काम आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं कौतुक करणं हे एक आपलं कर्तव्य आहे. ही कारवाई करत असताना त्या अपहरणकर्त्यांकडे अगदी प्राणघातक शस्त्र होती, त्याचबरोबर ते सराईत गुन्हेगार देखील होते. मात्र पोलिसांनी कोणतीही तमा न बाळगता एक धाडसी निर्णय घेऊन कारवाई केली आणि या तरुणाला वाचवलेलं आहे. त्याचबरोबर त्यातील 2घांना ताब्यात देखील घेतलेलं आहे. पोलिसांची ही जी कारवाई ती अत्यंत प्रशंसनीय कारवाई म्हणून ओळखली जाते. सर्वच क्षेत्रातून या पोलिसांचं कौतुक होतं. नीरा आणि परिसरातील अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या चांगल्या कामाचं कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस विभागातून देखील त्यांच्या कामाचं कौतुक होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारलेली आहे.